नमस्कार, वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज 24 ऑक्टोबर आणि या भागात पाहूया आजच्या दिवशी घडलेल्या जगातल्या आणि देशातल्या काही ठळक घडामोडी। प्रेमनाथ डोगरा यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1884 रोजी जम्मू काश्मीरमध्ये झाला। त्यांना शेरे डुग्गर असंही संबोधलं जातं। ते प्रसिद्ध राजकारणी होते, तसंच जम्मू काश्मीर बरोबरच त्यांनी संपूर्ण भारतात एकीकरणासाठी बरंच काम केलं। ते भारतीय जनसंघाचे अध्यक्ष असण्याबरोबरच प्रजा परिषदेचेही पहिले अध्यक्ष होते। शेख मोहम्मद अब्दुल्ला यांच्या अलिप्ततावादी स्वायत्ततावादी चळवळ आणि काश्मीर केंद्रित धोरणाच्या विरोधात राष्ट्रवादी एकीकरण चळवळ चालवून जम्मू आणि लडाख विभागाला न्याय आणि समानता सुनिश्चित करण्यासाठी प्रेमनाथ डोगरा आणि प्रजा परिषदेनं दीर्घकाळ लढा दिला। शेख अब्दुल्ला यांच्या जातीयवादी राजकारणाला विरोध करण्याचं आणि हिंदू बौद्ध लोकांचा आवाज बुलंद करण्याचं श्रेयही प्रेमनाथ डोगरा आणि प्रजा परिषदेला जातं। लडाख बुद्धिस्ट असोसिएशननेही त्यांना या कामात मनापासून साथ दिली होती। कलम 370च्या नावाखाली जम्मू काश्मीरला देण्यात आलेले विशेष अधिकार हे भारताच्या एकात्मतेतील मोठा अडथळा आहेत असं प्रेमनाथ डोगरा यांचं म्हणणं होतं। 24 ऑक्टोबर 2013 रोजी प्रसिद्ध पार्श्वगायक मन्ना डे यांचं बेंगळुरू इथं निधन झालं। आपल्या गायन कारकिर्दीत त्यांनी अनेक सदाबहार गाणी गायली। 1943 मध्ये आलेल्या तमन्ना चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये गाण्यांची सुरुवात केली। त्यांच्या खास गायन शैलीनं त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवलं। लागा चुनरी में दाग, एक चतुर नार, बाबू समझो इशारे यांसारख्या गाण्यावरून त्यांच्या गायकीचा अंदाज लावता येतो। 5 दशकांच्या आपल्या सुरेल कारकिर्दीत त्यांनी बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड आणि आसामी भाषेमध्ये जवळपास 3500हून अधिक गाणी गायली। संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल मन्ना डे यांना सरकारने पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं। 24 ऑक्टोबर 2017 रोजी ठुमरीच्या सम्राज्ञी गिरिजा देवी यांचं कोलकाता इथं निधन झालं। ठुमरी ही भारतीय उपशास्त्रीय संगीताची लोकप्रिय गायनशैली आहे। बनारस घराण्याच्या गिरिजा देवी यांना 1972 मध्ये पद्मश्री, 1989 मध्ये पद्मभूषण तर 2016 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं। 1949 मध्ये ऑल इंडिया रेडिओ अलाहाबाद इथून त्यांनी संगीताच्या जगात पदार्पण केलं। गिरिजा देवी या बनारस घराण्याच्या परंपरेत गात आणि त्या परंपरेतील पूर्वी अंगशैलीच्या ठुमरीचे सादरीकरण करत असत। कजरी, चैती, घाटो, होरी, ख्याल गायकी, टप्पा, दादरा अशा विविधांगी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन प्रकारांवर त्यांचं प्रभुत्व होतं। त्यांनी अगदी लहान वयातच गुरु पंडित सरयू प्रसाद मिश्र यांच्याकडून संगीताचं शिक्षण घेतलं होतं। पृथ्वीचं पहिलं छायाचित्र 24 ऑक्टोबर 1946 रोजी अंतराळातून क्लिक करण्यात आलं। हा फोटो अमेरिकेतल्या न्यू मेक्सिको इथल्या व्हाईट सँड्स मिसाइल रेंजमधून टाकलेल्या रॉकेटने जमिनीपासून 105 किलोमीटरवरती असताना काढला होता। हे चित्र संपूर्ण पृथ्वीचं नसून एका भागाचं होतं। हे रॉकेट जर्मन V2 होतं, जे दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर अमेरिकेने हिसकावून घेतलं। महायुद्धादरम्यान V2 रॉकेटनं लंडन आणि इतर शहरांमध्ये दहशत निर्माण केली, पण शांततेच्या काळात त्यातली स्फोटक सामग्री काढून टाकण्यात आली आणि वैज्ञानिक उपकरणांनी त्याला बदलण्यात आलं। यात 35 mm मोशन पिक्चर कॅमेरा होता, जो दर 1.5 सेकंदाला एक फोटो काढू शकत होता। जर्मनीचा हुकुमशहा हिटलरला असा विश्वास होता की हे रॉकेट युद्ध आपल्या बाजूनी बदलू शकतं। संयुक्त राष्ट्रसंघाचा स्थापना दिवस 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो। 26 जून 1945 रोजी आंतरराष्ट्रीय शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी सॅन फ्रान्सिस्को इथे 50 देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरवर स्वाक्षरी केली। ही सनद 24 ऑक्टोबर 1945 रोजी लागू झाली। म्हणूनच 24 ऑक्टोबर रोजी UNचा स्थापना दिवस साजरा केला जातो। 1910 ते 1950 या काळात जगाने 2 महायुद्धांची भीषण शोकांतिका पाहिली होती। यामध्ये हजारो लोक मरण पावले आणि देशांचं मोठं आर्थिक नुकसानही झालं। 1945 मध्ये दुसरं महायुद्ध संपलं तेव्हा जगभरातील देशांनी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता वाढवण्याच्या उद्देशाने एक संघटना तयार करण्याची तयारी केली। त्यानंतर ही संघटना स्थापन झाली आणि संयुक्त राष्ट्र म्हणून ओळखली जाऊ लागली। याचं मुख्यालय न्यूयॉर्क मध्ये आहे। त्याचे 193 सदस्य देश आहेत। अन्न आणि कृषी संघटना तसेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, युनेस्को, युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्यासारख्या संस्था संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित आहेत। जागतिक पोलिओ दिवस 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो। या दिवशी पोलिओ लसीकरणाचं महत्त्व समजून सांगण्यासाठी जनजागृती केली जाते आणि पोलिओ निर्मूलनाच्या या लढ्यात जे देश अजून पोलिओशी झुंज देत आहेत त्यांना पाठिंबा प्रदर्शित केला जातो। पोलिओ अजूनही पूर्णपणे नष्ट झालेला नाही। जोनास साल्क यांच्या सन्मानार्थ हा जागतिक पोलिओ दिवस साजरा केला जातो। ते एक अमेरिकन वैद्यकीय संशोधक होते ज्यांनी प्रथम सुरक्षित आणि प्रभावी पोलिओ लस विकसित करण्यासाठी
प्रयत्न केले. जगभरात पोलिओचा सामना करण्यासाठी 2 प्रकारच्या पोलिओ लसींचा शोध लावण्यात आला होता. पहिला शोध जोनास साल्क यांनी विकसित केला, ज्याची चाचणी 1952 मध्ये झाली होती. हा निष्क्रिय किंवा मृत पोलिओचा विषाणू वापरून डोस तयार करण्यात आला. तर त्याच वेळेस अल्बर्ट सबीन यांनी कमजोर असणारा पोलिओ व्हायरस वापरून तोंडी द्यायची लस विकसित केली, ज्याची चाचणी 1957 मध्ये सुरू झाली आणि 1962 मध्ये त्याला परवाना मिळाला होता. तर हे होते आजचे अर्थात 24 ऑक्टोबरचे दिनविशेष. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे या व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.